जेव्हा धंदा चालू केलो तेव्हा एकट्यानेच चालू केलो. मित्र होते दोघांचं. किती भांडवल लागलं होतं सुरुवात? जवळपास 4-5 लाख रुपये 4-5 लाख रुपये लागले. आता इथं भाडं किती आपल्याला? 20,000 रुपये महिना भाडं. बरं, आणि किती कामगार आपल्याकडे कामाला? आता सध्याला 6 जण आहेत. 6 जण आहेत. 6 जणांना रोजगार देतो. बापरे, मग किती शिवला डाल होते महिन्याला तरी किती आपल्याला? जवळपास 3-1 लाख रुपये उत्पन्न निघतंय. बरं, सगळ्याच्या पगारी जाऊन सगळा खर्च होत नाही. मला 20,000 पाठवले. म्हणजे महिन्याचे 70-80 हजार रुपये पडतात मागे. बरोबर. सकाळी किती वाजता चालू होतात? 7:30 बनवायला घेतात. 10:30 वाजता चालू होतं. 9:30-10 वाजता सकाळी चालू होतं. 7 वाजल्यापासून बनवता. एकटा स्वतःच बनवता का कोण आहे? आचार्य आहेत का? बरोबर. आणि मग रात्री किती वाजेपर्यंत? 11 वाजेपर्यंत झालं. रात्रीच्या कंटिन्यू राईस. मग त्याच्यामध्ये काय आहे आपल्याकडे? दालची राईस आणि निलंगा राईस. निलंगा राईस पण आहे आणि दालच्या राईस पण आहे. पण आम्ही ह्या उद्देशाने चालू केलं किंवा आम्हाला इन्कमची अपेक्षा नाही. इन्कमच्या अपेक्षा नाही. आणि कारण की आज बघायला गेलं मार्केटमध्ये बघा 18 रुपये 15 रुपये वडापाव भेटतो. होय की. तर आपण 20 रुपयाला काय देतो? 20 रुपयाला निलंगा राईस. 20 रुपयाला देतो. दालच्या राईस पण 20 रुपयाला. बरोबर. हा. आणि मग ही जे आता तुमचं स्वतःचं बघायला गेलं तर एक पायाला हे झालेलं आहे. हा, ही 2017 मध्ये झाली. 2017 मध्ये काय झालं होतं? ऍक्सिडेंट. ट्रॅव्हल्स मध्ये बसून गाडी चालू होतं. ट्रॅव्हल्स चालवून टोपलं ट्रक होईल. ट्रकवाल्याला तुम्ही ट्रॅव्हल्स मध्ये असल्यावर तुम्हाला कसं काय? ट्रॅव्हल्स मध्ये मी बाहेर पडलो होतो. बाहेर पडता. म्हणजे ट्रॅव्हल्स मध्ये टोपलं ट्रक आलो वर करायला गेलो. ट्रॅव्हल्स करता काय त्याची गाडीची कमी झाली आणि आमच्या गाडीची झाली जास्त. तुम्ही कशात? ट्रॅव्हल्सच्या मध्ये मागल्या साईडला बसला होता का पुढे? आणि पुढच्या साईडने ठोकलं. पुढच्या साईडला टोपलं. म्हणजे तुम्ही पॅसेंजरच्या तिथे बसला होता? पॅसेंजरचे प्रवासी होतो पण ती ड्रायव्हरच्या साईडला जी कंडक्टर वगैरे बसते साईडला तिथे तुम्ही बसलो होतो. आणि पुढे ठोकल्यामुळे ते तुम्ही बाहेर पडले. एवढं मोठं ऍक्सिडेंट होता. मग तुमच्यासोबत दुसरं कोणाला? तेवढं नाही झालं ना. 3 दिवस कोमात होतं. कुठं? अश्विनी आर्मी सोलापूर. सोलापूरला. अरे बाबा. शुद्धीवर आल्यावर मग डॉक्टरनं पॅकेट केला का तुम्हाला? ऑन द स्पॉट बघितलं होतं. ऑन दी स्पॉट बघितलं. मला जेव्हा होश आला ना मी स्वतः पायाकडे बघितलं. मी लक्ष दिलं आणि माझा विचार पडतो तुम्ही पाय रस्त्यावरच रस्त्यावरच करतात. पाय नाही मग कसं सहन मला वाटतं डॉक्टरने कट केले का ऍक्सिडेंट झालं? ऑन दी स्पॉट कट झाला ऍक्सिडेंट. वयाच्या 19 वर्षाचे होतं फक्त तेव्हा झाले. आता वय किती आहे मग तुमचं? 27 रनिंग आहे. बरोबर. नाही कमी वय आहे. लग्न वगैरे झाले का नाही? अजून नाही. मित्रांनो बघा, स्वतः एक पाय नसताना यशस्वीपणे धंदा चालवत आहे. 7 मित्राची आकुर्डी रेल्वे स्टेशनच्या जवळ गुरुद्वार चौकाच्या अगदी 100 मीटरवरती अंतरावरती यांचं हॉटेल आहे. तिथं तुम्हाला खोटं बोलायला गेला 2 ते 3 हजार लोक दिवसाला निलंगा राईस आणि दालचा राईस खाऊन जातात. जवळजवळ महिन्याला 3 ते 4 लाखाची उलाढाल. त्याच्यातली इन्कम 1 लाख मागे पडतात हे असं सांगतात. 50-60 हजार रुपये सगळ्या 6 याच्याकडे कामगार आहेत. त्या सगळ्याला धंदा तुम्ही रोजगार देतात. आता निलंगा राईसची क्वालिटी बघू आपण कशी आहे. निलंगा राईस घ्या खायला आपल्याला. एक निलंगा राईस अगोदर रिक्षा चालू आहे. अगोदर रिक्षा चालवायचं. शिक्षण काय झालं? 9वी झाली. वयाच्या 17व्या वर्षी म्हणजे कसं काय? वयाच्या 19 त्या वर्षी कुठे जात होतं? बहुत देर लगेगा जेव्हा तुम्हाला कळालं बहुत देर लगेगा. निलंगा राईस आलेला आहे मित्रांनो. खाऊया, खाऊन चौकशी. वर काय टाकले? हे निलंगा सोयाबीनचा. अच्छा. मग त्याच्यामुळं कोरडं लागत गिळायला अवघड. क्वालिटी जबरदस्त आहे. त्यासोबत कांदा बी देता का? सगळं कांदा लिंबू सगळं मिळतं.
20 रुपयाला म्हणजे एका 20 रुपये अमोल ए म्हणजे याच्यापेक्षा मोठं आहे अमोल तुला याच्यापेक्षा मोठं आहे 40 दिवसाला किती म्हणजे शिजवता आपण निलंगरायचं जवळपास 17-18 किलोमीटर 17-18 किलो जाते चाली निलंगरायचं दोन्ही मिळून साधारण किती कल्ला होता दिवसाचा आपला तरी अंदाजे साधारण 7-8 हजार रुपये होते धंदा ते सकाळी 7ला चालू करतात 7 ते 11ला बस करेल मेन म्हणजे मला नवल वाटलं बाया फोटो आज एक मायनस झाला स्वतः यशस्वीपणे एवढा धंदा चाललेला मला एकच म्हणायचं आहे आयुष्य नाही गेलं संपलं नाही बरोबर जीवन आहे देवानी या काहीतरी आपल्याला काहीतरी अपेक्षा असेल देवाकडे त्याच्यामुळे आपल्याला जीवन ठेवलं पाहिजे मी काय करायचं लढायचं आपल्याला ताकद आहे ना आपल्याला रडायचं याच्यापासून आपण शिकू शकता की बाबा या व्यक्ती जर करू शकतो धंदा तर तुम्ही का नाही बरोबर आहे का तुम्हाला सगळे दोन हात दोन दोन हात आहे, पाय आहे, सगळे मजबूत आहे देवानी सगळं काय तुम्हाला दिलं नाही दिलं होतं तर देत नाही येत नाही काढून तरी देवानं काही कमी केलं नाही केलं नाही काहीच नाही रिक्षा करतो आधी बघा रिक्षा करतो हॉटेलला देवानी मी रिक्षा करत होतो अगोदर जेव्हा मी 2 वर्षानंतर मी घरातून परत पुण्याला 2015 नंतर नांदलो तर रिक्षाच्या प्रवासामध्ये मी विचार केला की आपल्याला रिक्षा चालू आपण जे काय आहे आपण 4 लोकांना रोजगार निर्माण करून दिला की आपल्याला आपली फक्त लक्ष्मी म्हणजे आपली रिक्षा रिक्षामुळे आजपर्यंत इथपर्यंत आपण पोहोचलो त्यामुळे आपण रिक्षा नाही आपण रिक्षामध्ये प्रवास करतो माणूस लढायचा नाही लढायचं बरोबर आहे भैया मला खरंच अंगावर शार यायला लागले तुमची स्टोरी ऐकली म्हणजे एवढा माणसाचा संघर्ष एवढा पाहून अक्षरशः मला भरून आले मला खोटं बोलायला लागला आज तुमचा व्हिडिओ बनवण्याचे कारण म्हणजे व्ह्यूज लाईक हे तरी येतच राहते त्याचा काही विषय नाही बरोबर आहे का पण तुमची एक जो संघर्ष आहे ते लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि लोक ह्याच्यातून शिकून तुम्ही बोलले म्हणून तर मी पण तुम्हाला ठीक आहे म्हणतो लोकांना कळलं पाहिजे की माणूस काही करू शकतो जिद्द पाहिजे माणसापाशी आता वय 27 वर्ष आहे ठीक आहे आता येणाऱ्या काळात लग्नाला बोलवा आम्हाला आणि आपल्या आता कुठं नेमकं लोकेशन वगैरे किलोमीटर 300 मीटर जाग समोर चौपटी झाली नवीन चौपटीच्या आपल्याला महाराष्ट्र बिर्याणी शेजारी खवळीच्या नाश्त्याचे 7 मित्राच्या 7 मित्राची तेलंगणा राईस आणि दालचा राईस 20 रुपयाला स्वस्त बाय मस्त गरीबाला परवडणारा श्रीमंताला आवडणार तेलंगणा राईस धन्यवाद